शांततापूर्ण आचरण म्हणजे काय? चला इस्लाममधली एक महत्वाची शिकवण बघूया. ही पैगंबर मोहम्मद यांची शिकवण आहे. दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, आपले शब्द आणि आपल्या कृती. म्हणजेच इस्लामचा मूळ गाभाच आहे शांतता आणि इतरांबद्दल आदर. मग शांततेचा पाया कसा रचायचा? फक्त 3 सोप्या गोष्टी: सुरक्षितता, दयाळू शब्द आणि नम्र कृती. सगळ्यात आधी बघूया शब्दांबद्दल, म्हणजे आपल्या जिभेबद्दल. तिचा वापर कसा करायचा? कारण शब्द तलवारीपेक्षाही धारदार असतात. वाईट शब्द, खोटं बोलणं, अपमान हे सगळं नाती तोडतं. त्यामुळं नियम सोपा आहे. चांगलं बोला, नाहीतर मग शांत राहा. याचा परिणाम काय होतो? विश्वास वाढतो आणि नाती एकदम घट्ट होतात. आता शब्दांनंतर वळूया कृतींकडे, म्हणजे आपल्या हातांकडे. हिंसा, फसवणूक किंवा चोरी अशा गोष्टींमुळे इतरांच्या मनात भीती आणि असुरक्षितता येते. म्हणून आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर त्रास द्या किंवा मदत करा. निवड आपली आहे. थोडक्यात काय, चांगलं चारित्र्य म्हणजे फक्त 2 गोष्टींवर ताबा: आपले शब्द आणि आपल्या कृती. म्हणजेच चांगलं चारित्र्य म्हणजे बोलण्यातून आणि वागण्यातून इतरांची मनापासून काळजी घेणं. या सगळ्याचा सार एकच आहे: प्रत्येकाला आपल्यामुळे सुरक्षित आणि निश्चिंत वाटलं पाहिजे. शेवटी एक प्रश्न: कोणालाही त्रास न देण्याचं हे तत्त्व अख्ख्या समाजाला कसं बदलू शकतं? मुस्लिम तो आहे ज्याच्या जिभेपासून आणि हातापासून लोक सुरक्षित असतात. If you liked this video, please like, comment and share.